नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली जी आहे ती आश्रमात जायला निघालेली असते आणि तेवढ्यातच ना तिने वाटीत आता ब्रेक घेतलेला असतो, कारण तिला भाज्या वगैरे घ्यायच्या असतात. आणि तेवढ्यातच जी प्रियाचं प्याद म्हणून प्रियाने आता ज्या मुलीला सोडलेलं असतं ती मुद्दामून रस्त्यावरून जात असते. तिने सायलीला तिथे पाहिलेलं असतं. सायलीला बघून ना तिला आता नाटक सुचतात, म्हणजेच ना आता सायलीच्या गुड बुक्समध्ये तिला यायचं असतं ना, त्यासाठी ती आता तिथून जात असताना मुद्दामून ना मध्ये येते. आणि मग ती जशी आडवी येते ना तशा समोरून ना गाड्या येत असतात आणि गाड्या जोरात हॉर्न वाजवूनही ती आता काही बाजूला होत नसते. पण तेवढ्यातच ना लक्ष बरोबर सायलीच जातं. सायलीच जसं लक्ष जातं तसं सायली बघते आणि सायली आता त्या मुलीला बाजूला घेते. तेव्हा सायली म्हणत असते त्या मुलीला, अगं तुझं काय चाललंय, एवढा हॉर्न वाजवतात गाडी तरी तुला ऐकायला येत नाहीये का. असेही आता सायली त्या मुलीला बोलत असते आणि कसं तसं त्या मुलीला ती वाचवते नाही तर राजकारणे तिला उडवलंच असतं. तेच आता सायली तिला एका जागेवर घेऊन बसते. सायली तिला विचारते की काय एवढे हॉर्न वाजवत होते ते तरी सुद्धा तुला ऐकायला येत नव्हते का. तेव्हाच ना ती मुलगी रडू लागते आणि ती मुलगी रडत असताना बोलत असते की काय करू जगून जगून तरी काही उपयोगी आहे का कोणालाच, तर मी नकोशी झालीय असं बोलून ती आता रडत असते. तेव्हाच ना सायली तिला शांत करत असते. सायलीला लक्षात येत असतं की ही नक्कीच ना खूप मोठ्या अडचणीत आहे. हिला बहुतेक काहीतरी गोष्टी ज्या आहेत ना त्या पटत नाहीयेत, म्हणून ही स्वतःचा जीव द्यायला निघाली आहे. हे सुद्धा आता सायलीला कुठेतरी वाटत असतं, म्हणून सायली तिच्याशी बोलायचा, तिच्याला समजवायचा प्रयत्न करत असते. सायली तिला म्हणत असते की कोणताही निर्णय असा घाईघाईत नाही घ्यायचा असतो आणि तुझ्या आयुष्यात जर काही असेल अडचणी असतील तर तसं सांगावं, पण हे असं एकदम सोल्युशन नाही आहे असंही आता ती तिला बोलत असते. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं चैतन्य आणि त्याच सोबत अर्जुन एका केस विषयावर बोलत असतात, म्हणजेच एक हुंडाची केस असते आणि त्या संदर्भात त्यांची चर्चा सुरू असते. तेव्हाच ना अर्जुन आता सायलीसाठी खूप काही गोष्टी करणार असतो आणि त्यासोबत त्याने आता आश्रम सुद्धा चालवायला घेतलेला आहे. सायलीने याबद्दल चैतन्याला सांगितलेलं असतं. चैतन्याला जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल कळतं तेव्हा मात्र आता चैतन्य खुश होतो आणि चैतन्य आता अर्जुनच कौतुक करू लागतो. अर्जुनला आता म्हणत असतो की खरंच ना, म्हणजे याआधी मी विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतील, पण खरंच ना खूप छान घडतंय हे सगळं. आणि तू सायली वैरीला प्रत्येक कामामध्ये मदत करतोय ना, हे कार्ती बरंच झालं. म्हणजे बघ ना सायलीलाही किती कौतुक वाटत असेल, तुझ्यासारखा नवरा तिला भेटलाय. मुळात ना आतापर्यंत मधुभाऊंनी खूप काही केले सायलीसाठी आणि सायली जे काही करते ती उपकाराची बरंच वेळ समजायला हवी. खरंच ना खूप छान काम करते सायली. वेणीसुद्धा असंही आता इथे चैतन्यने बोलत असतो. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की हो, जर मधुभाऊंना काही गोष्टी जमत नसतील ना तर त्यांना मदत करणं सुद्धा आमचंच काम आहे ना, कारण आतापर्यंत मधुभाऊंमुळेच तर मला माझी सायली भेटली आहे असं देखील अर्जुन बोलत असतो. चैतन्य त्याच कौतुक करत असतो. चैतन्याला छान वाटत असतं. चैतन्य म्हणत असतो की तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे आणि खरं तर प्रत्येकाने असा विचार करून चालायला हवं असंही आता तो म्हणत असतो. तेच आता त्यांच हे कन्व्हर्सेशन सुरू असतं तर दुसरीकडे सायली जे आहे त्या मुलीला आता शांत करत असते. तिला पाणी वगैरे देते. तिला म्हणत असते की नको विचार करू इतका, आणि कोणाकोणामुळे तू हे सगळं करतेस. तुला तुझ्या घरातले कोणीच नाहीये का असंही आता विचारलं जातं. मग आता तुझं नाव काय सगळ्यात आधी ती तिला विचारते. तेव्हा सायलीला ती आता स्वतःचं नाव सांगते. ती आता सायलीला म्हणत असते की माझं नाव श्वेता आहे. आणि मग तेव्हाच सायली म्हणत असते, मग काय झालं,
तुला तुझं नवरा नाहीये का म्हणजे? तुझं लग्न झालंय हे मला दिसते. तेव्हाच नादी तिची कहाणी सांगायला सुरुवात करते, जी की खोटी असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की माझं लग्न झालंय, नवरा अजून का उपयोगी आहे? काही उपयोगाचा नाहीय तो नवरा, कारण फक्त नावाला म्हणायला तो नवरा आहे. आम्हाला मूलबाळ होत नाहीये. आज कित्येक वर्ष झाले आमच्या लग्नाला. मग त्यावरून मला सतत टोमणे मारणार आणि त्याचबरोबर मी समजूनही घ्यायचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मला अशी वागणूक देतात ना की काय सांगू. मला ना कुठेच राहायला म्हणून जागा नाहीये. प्रत्येक ठिकाणून सगळीकडून मलाच टॉर्चर केलं जातं. सगळीकडून मला बोललं जातं आणि म्हणूनच मग मला असं वाटतं की नको जगावं. मग तुझे आई-बाबांबद्दल विचारल्यावर ती आता म्हणत असते, आई-बाबा तर आहे, पण मी लव्ह मॅरेज केले ना, त्यामुळे आई-बाबांकडे सुद्धा मी जाऊ शकत नाहीये. त्यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ हाच मुळात मोठा प्रश्न. असंही आता ती म्हणत असते आणि ती आता रडत असते. ती रडत असतानाच ती आता म्हणत असते, म्हणून तर मी विचार केला आहे ना की जगून तरी काय करू मग. त्यापेक्षा स्वतःचा जीव दिलेला बरा ना, स्वतःला संपवलेल बर ना, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हा सायली तिला समजावते आणि सायली तिला म्हणत असते की तू जे काही बोलतेस ते अगदी चुकीच आहे. असा कोणताही विचार करायचा नाही, कारण या सगळ्या गोष्टी करून काय भेटणार आहे तुला? तुझं असं कोणी नाहीये ना. मग बाकी दुनियेमध्ये आहेतच की बरीच गोष्टी. मग तू असा विचार का करतेस? मग मी काय करू? कुठे जाऊ? काय करू? राहायला छत सुद्धा नाहीये. मग आता तेव्हा सुद्धा ना इथे असणारी सायली आता मोठा पराक्रम गाजवते आणि सायली तिला सांगत असते की तुला राहायला जागा नाहीये ना, ठीक आहे, त्याची सोय मी करते. आमचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये तू बिनधास्तपणे राहू शकतेस. असं देखील आता सायलीने तिला सांगितलेलं असतं. सायलीला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सायली तिच्यासोबत शेअर करते. तसंही सायलीला सुद्धा मदतनीस हवीच होती आणि ह्या रूपात तिला मदतनीस भेटलेली होती. त्यामुळे सायली ही तिला म्हणत असते की तुला कामाचीच गरज आहे ना आणि राहायची तर तुझी सोय मी करते, पण तू असं वाईट वाटून घेऊ नकोस, स्वतःला त्रासही करून घेऊ नकोस. असंही आता सायली तिला बोलून समजावू लागते. मग सायलीच बोलणं जे आहे ते तिला सुद्धा पटत असतं. तेच आता सायली श्वेताला घेऊन तिकडून जायला निघते, कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरी या मुलीला आपण आसरा द्यायला हवा. तेच इकडे चैतन्य आणि अर्जुन त्याच विषयावर बोलत असतात, कारण त्यांना ना आता जे आश्रम आहे त्यांच्यासाठी काही गोष्टी अंमलात आणायच्या असतात. कारण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जे आहे ते पैसे आहे. म्हणजेच आता आश्रम चालवायचं म्हटलं तर अनुदान तर मिळायलाच हवं आणि त्यासाठी काही प्रोसेस करायचे आहे. त्याबद्दल अर्जुन आता चैतन्य सोबत बोलत असतो. चैतन्याला सुद्धा काही गोष्टी ज्या आहे त्या पटत असतात. चैतन्य मात्र अर्जुनच कौतुक करत असतो आणि तो म्हणत असतो की बाबा आजकाल काय बाबा माणस खूपच जास्त बिझी झाली आहेत ना. मग आता अशी जर काम करतच असाल तुम्ही, असं बोलून तो चिडवत असतो. तेच आता अर्जुन म्हणत असतो की मी जे काही करतो ना ते माझ्या सायलीसाठी करतो, माझ्या बायकोसाठी करतोय, कारण आजपर्यंत ना तिनेही माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी खूप काही गोष्टी केल्यात. सो अर्जुनलाही तसंच वाटत असतं की सायलीसाठी काहीतरी करावं आणि म्हणूनच मग तो हे सगळं करत असतो. त्यातच त्याला आता मदतही करत असतो. तो म्हणजे इकडे असले चैतन्यम. म्हणजे चैतन्यसुद्धा काही ट्रिक आहेत, काही इन्स्ट्रक्शन आहे त्या आता अर्जुनला सांगत असतो आणि मग अर्जुनला सुद्धा या सगळ्या कामामध्ये ना मदत होत असते. म्हणजे आधी तो विचार करत असतो की खरंच आपल्याला या सगळ्यामध्ये कोणाची तरी मदत हवी आहे आणि चैतन्य त्याला असाच मदत करत तयार असतो आणि त्यामुळे ना त्याला बरं वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे जी साहिली असते तिने आता त्या श्वेताला घरी आणलेलं असतं, म्हणजेच त्या आश्रमात आणलेलं असतं. आणि जेव्हा ती आश्रमात
तिला घेऊन येते तेव्हा आता सायली घडलेला प्रकार सांगते की रस्त्यावर ही मुलगी मला भेटली वगैरे सगळं काही, आणि मग ती तर आता जीव द्यायला गेली होती. पण मी तिला म्हटलं आपल्या आश्रमात बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास्त राहायचं, आणि म्हणूनच मी तिला आश्रमात घेऊन आलेली आहे असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना इकडे आता मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात की खरं तर आम्हालाही तुझ्यासारख्या मुलीची गरज होतीच, आणि आज चक्क तू सुद्धा आलेली आहेस. ते एका अर्थी जी श्वेता आहे ना ती मात्र खूपच जास्त खुश असते, आणि ती आता म्हणत असते की तुम्ही आहात म्हणून माझ्यासारख्या लोकांच आजकाल निभावले, कारण मी तर विचारच केला होता की आपल्याला या जगात ना दुसरं असं कोणीही भेटणार नाही, पण तुम्ही आहात ना म्हणून या सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहेत असंही आता म्हटलं जात. मग तेव्हाच ना तुमच्यासारखी देव माणसं आहे, त्यामुळे आमच्यासारख्या माणसांच भागतंय असंही आता श्वेता बोलत असते. श्वेता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे जे मधुभाऊ आहे ते श्वेताला म्हणत असतात की तू इथे राहताना बिनधास्त राहायचं, कोणतीही काळजी जी आहे ती करायची नाही, हेही आता सांगितलं जातं. तेव्हाच इकडे सायली सुद्धा काही इन्स्ट्रक्शन देत असते आणि इथं बिंदास राहायचं असं सांगत असते. त्यावर आता कुसुमताईची आणि त्याचसोबत श्वेताची सुद्धा ओळख जी आहे ती सायलीने करून दिलेली असते. मग कुसुमताई तिला आता तिकडन घेऊन जाते, कारण तिला आता फ्रेश व्हायला ती तिकडन घेऊन गेलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता मधुभाऊंसोबत अनुदानाबद्दल बोलत असते. म्हणजेच काही गोष्टी आपण जर रजिस्टर केल्या तर त्या सगळ्याचा आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही, त्रास होणार नाही. आपण एक काम करूया, सगळ्या काही गोष्टी रजिस्ट्रेशन करून घेऊया, म्हणजे कसं आपल्याला हे काम व्यवस्थित करता येईल असं देखील आता ती म्हणत असते. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात, पण या सगळ्याची प्रोसेस काय आहे ती जरा मला सांग ना, म्हणजे मला प्रोसेस कळली तर एका अर्थी बरंच होईल असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात ना तेव्हा मात्र आता पाहायला मिळत असतं की ज्या काही गोष्टी सायलीला माहिती नसतात ना त्या मधुभाऊंकडनं आता बऱ्याच गोष्टी सायलीला कळलेल्या असतात. तेच आता इकडे आता नागराजकडे वगैरे राकेश आणि सचिन गेलेले असतात, आणि नागराजकडे गेल्यानंतर नागराजला सांगतात की कसं काही प्लॅनिंग करायचं ठरवलं आहे. नागराज तर आता खूप जास्त खुश असतो की कशा पद्धतीने आता या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे यासाठी. मग आता नागराज जो आहे तो आता म्हणत असतो की कसलं जबरदस्त प्लॅनिंग केल यार तुम्ही, म्हणजे मी विचारही केला नव्हता, इतकं जबरदस्त प्लॅनिंग केले, जबरदस्त. मग हे सगळं काही डोकं जे आहे ते काही झालं तरी सुद्धा प्रियाच आहे असं देखील सचिन सांगतो. पण आपल्याला या सगळ्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम व्यवस्थित करायच्या आहे, म्हणजे जरी आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा ना आपण आहे ना एक एक करून गोष्टींना आणायच्या आहे. मग तुला सुभेदारांच्या घरी जावं लागलं ना राकेश, तरी तुला जावं लागणार आहे. पण आता राकेश म्हणत असतो मी जर सुभेदारांकडे सतत जात बसलो, सारखा जात बसलो तर त्यांना संशय येणार नाही का? मला तर वाटत त्यांना संशय येऊ शकतो ना. मग आता तरी सुद्धा नागराज म्हणतो की कारण निमित्त करून जायचं, कारण सुभेदारांच्या घरातल्या गोष्टी कळणार कशा आपल्याला. तेव्हाच आता सचिन म्हणत असतो की त्याची काळजी करू नका, सुभेदारांच या घरात जे जे काही चालतं ना, काही घटना घडतात या सगळ्याबद्दल आपल्याला आता कळणार आहे. त्याच वेळेला नागराज विचारतो ते कसं. तेव्हा आता जी प्रियाने एक मुलगी जी आहे ती त्या घरामध्ये म्हणजेच त्या आश्रमामध्ये पेरून ठेवलेली आहे याबद्दल सचिन आता नागराजला सांगू लागतो. मग ही सगळी गोष्ट नागराजला जेव्हा समजते तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच नागराजला बसलेला असतो, कारण तो विचार करत असतो की खरंच ना प्रिया किती चालू आहे ना, म्हणजे ती जेलमध्ये बसून सुद्धा सगळ्या काही गोष्टी कशा मॅनेज करते. तेच इकडे आता अर्जुन काम करत असतो आणि त्यावर सायली
जी आहे ती कपडे लावत असताना, घडी करून ठेवत असताना गप्पा मारत असते. तेव्हाच ना सायली आता आश्रमातील गोष्टी सांगते. आश्रमात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना, त्या की काही मला माहिती नाहीयेत. पण मधुभाऊ बरोबर बोललं ना, की आज मला बऱ्याच गोष्टींचा प्रत्यय आला. त्याचसोबत आता सायली ना आता सांगायला सुरुवात करते. अहो हो, तुम्हाला तर एक गोष्ट सांगायलाच विसरली मी. मग आता काय मग? तेव्हाच ना अर्जुनला सायली सांगत असते की कारण आजही बघ ना किती सुंदर जेवणाचा मेनू केलायस तू, आम्हाला आवडलाय बर का. असंही आता बोलून तिचं आता कौतुक वगैरे केलं जात असतं. तेव्हा सायली म्हणत असते इकडे दुसरीकडे अर्जुनला की मला ना खरंतर बाळाला ना एकटक उभं राहून सांगावंस वाटतं की बघ बघ तुझे बाबा जे आहेत ना ते काय काय म्हणून करतायत तुझ्यासाठी. आणि मग या सगळ्या गोष्टी बोलत असताना अर्जुन आणि सायली बसलेले असतात आणि बाळासोबत गप्पा मारत असतात. तेव्हाच ना काही गोष्टी ज्या आहे त्या आठवतात. म्हणजेच आता ती म्हणत असते की मला असं वाटतं ना की काही झालं तरी आपण आहे ना आपल्या बाळासोबतच्या आठवणी ना अशा जपून ठेवायला हव्या. मग त्या जपून कशा ठेवायच्या असं त्यांचं बोलणं सुरू असतं. मग त्याच वेळेला त्यांचं आता ठरतं की आपल्याला ह्या गोष्टी जर जपून ठेवायच्या असतील तर आपण आपल्या बाळाला पत्र लिहून ठेवूया आणि जेव्हा आपलं बाळ मोठं होईल ना तेव्हा ते पत्र वाचेल आणि तेव्हा त्याला सुद्धा आनंद वाटेल. मग तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते मग तुम्ही काही कमी पत्र लिहिणार आहात का? मला माहीत नाही. तुम्ही पत्र खूप जास्त लिहिणार आहात हे तर मला कळते असंही आता म्हटलं जात. तेव्हाच अर्जुन देखील सायलीला म्हणत असतो की चल आजपासूनच आपण या सगळ्याची पूर्णपणे सोय करायची. मग आता त्यांचं ठरतं आणि मग काय पत्र लिहायला सुरुवात होते. पटकन पेपर पेन घेतला जातो आणि प्रत्येकायजण म्हणजे दोघेही जण एकमेकांच्या बाळासाठी म्हणजेच त्या बाळासाठी पत्र लिहित असतात. मग सायली म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही पत्र काही लिहिण्यापासून थांबणार नाही. तुम्ही हजारो पत्र लिहाल म्हणजे बाळ जोपर्यंत येते ना तोपर्यंत तुम्ही बाळाला ना काही सांगणारच आहे हे तर मला कळते. असंही आता इथे असणारी सायली जी आहे ती अर्जुनला बोलत असते. दोघांनी आता डायरीमध्ये एक एक करून लिहायला घेतलेलं असतं. म्हणजे आजचा दिनक्रम कसा गेला, त्यासोबत बाया तुला कसं मिस केलं या सगळ्याबद्दल ही लोक आता पत्रामध्ये लिहित असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये लिहित असतात ना तेव्हा मात्र त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच जो आहे तो आनंद असतो आणि तो आनंद सरळ आणि स्पष्ट दिसत असतो. तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता जेव्हा अर्जुन लिहित असतो ना तेव्हा तो सायलीकडे बघत असतो. सायलीलाही आता एकदम भारी वाटत असतं की अर्जुन एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतोय एकदम आपलेपणाने आणि त्यामुळे सायलीला सुद्धा आता छान वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत दोघांचेही लेटर वगैरे लिहून होतं. दोघांचे लेटर लिहून झाल्यानंतर आता मात्र सायली म्हणत असते की झाला आहे पत्र आजच्या बाबत लिहून. मग आपण आपल्या बाळाला ना असंच काही शुभेच्छा देत राहायच्या असंही आता ठरलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या ठरतात तेव्हा सायलीलाही खूपच जास्त हसू येत असतं. सायलीलाही छान वाटत असतं आणि तीही आता तोच विचार करत असते. मग सायलीनेही बाळासाठी बरंच काही पेपर लिहिलेलं असतं आणि सायली ही आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी लिहिते ना तेव्हा मात्र आता सायलीला एकदम छान वाटत असतं. म्हणजे एकदम फ्रेश वाटत असतं. तिने कधीही या सगळ्याचा विचारही केला नव्हता. त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आज घडत होत्या आणि त्यामुळेच ना आता छान वाटत होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सायलीला रात्र झालेली असते आणि तिला आता भूक लागलेली असते. जसं आता सायलीला भूक लागते ना तसं आता सायलीला झोपही येत नसते. पाणी वगैरे ती पिते, पाणी पिलं. यानंतर ना ती आता म्हणत असते की काय होतेय हे सगळं काही. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीला जी काही भूक लागलेली असते ना
त्यामुळे सायलीला झोप लागत नसते. अर्जुन आता सायलीला विचारतो की बायको काय झालं आहे, तेव्हाच ना सायली सांगत असते की काय सांगू तुम्हाला, मला खूप जास्त भूक लागली आहे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, भूक लागली आहे ना, थांब मग आता किचनमध्ये काही ना काही असेलच, मी एक काम करतो. मग आता सायली म्हणत असते की मला ना काहीतरी असं गोड खावंसं वाटते. मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला काहीतरी गोड खावंस वाटतं ना, पहिल्यांदा मी जाऊन बघतो, आईस्क्रीम तर असेलच आणि काजू कतलीसुद्धा असेल आपल्या फ्रीजमध्ये गोड अशी. मग आता सायली म्हणत असते की ते सगळं नकोय मला गोडमध्ये, मला ना काहीतरी छान यम्मी असं हवं, म्हणजे ना मला मोतीचूरचे लाडू खावेचे वाटतात. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चल मग आपण मी बनवतो त्यासाठी. मग तेच दुसरीकडे आता प्रिया जी आहे ना, ती विचार करत असते की या जेलमधून बाहेर कसं पडायचं, कारण तिला ना असं वाटत असतं की इथे आतमध्ये बसून कसं चालणार आहे, कारण तिचे जे सगळे साथीदार आहेत ना, ते सगळे बाहेर आहेत नागराजला सोडून. मग तिला आतमध्ये बसून प्लॅनिंग करायला खूप जास्त बोर होत होतं. तिला आता बाहेर जायचं असतं. तेच आता तिकडं ना आवाज येऊ लागतो. हा आवाज कसला येतोय, किंचाळण्याचा असाही विचार नादी आता करू लागते. आणि मग ती इकडे तिकडे बघत असते. आणि तेवढ्यातच तिकडना ती हवालदार जात असते. तेव्हा प्रिया तिला विचारते की काय झालंय तिकडे. मग त्या मुलीला किडनी स्टोन झालाय ना, मग तिला हॉस्पिटलमध्येच आम्ही घेऊन जातोय असंही आता प्रियाला कळतोय. प्रियाला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा प्रिया म्हणते, मी तरी का शांत बसली या सगळं यामध्ये, म्हणजे मलाही काहीतरी करायला हवं ना, असाही विचार तिच्या मनामध्ये आता येऊ लागलेला असतो. आणि जेव्हा ती आता या सगळ्याबद्दल विचार करते तेव्हा मात्र आता तिचं ठरतं की नाही, आपण शांत राहण्यापेक्षा ना आपण काहीतरी करूया. आणि म्हणून या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या करायचा प्रयत्न करत असते. मग तेव्हाच इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू होतात. प्रिया ही विचार करते की काही झालं ना तरी सुद्धा आता आपल्याला काहीतरी करून करायलाच हो. मग आता इकडे सायली ही सांगत असते अर्जुनला की मला लाडू खायचे. मोती चिडची म्हणून अर्जुनने लाडू केलेले असतात, पण डेट गेलेली असते त्या बेसनची, आणि त्यामुळे सायलीने लाडू मोत्या तर एकदम आनंदात असतात, पण डेट गेलेली असते त्या बेसनची. हे बहुते अर्जुनने चेक केलेलं नव्हतं आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त त्रास जो आहे तो होत होता. मग आता पाहायला मिळत प्रियाच्या डोक्यात सुद्धा प्लॅनिंग सुरू होतात आणि तिने आता सचिनला या सगळ्यामध्ये सामील करून घेतलेलं असतं. सचिनला सुद्धा ती आता कॉल करते आणि सचिनला प्लॅनिंग सांगू लागते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.